नमस्कार, मी डॉक्टर यश वेलणकर आणि तुम्ही पाहत आहात माइंडफुलनेस फॉर हेल्थ हे यूट्यूब चॅनल. या चॅनलमध्ये आपण व्यक्तिमत्व विकृतीचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याचे व्हिडिओ पाहत आहोत. व्यक्तिमत्व विकृतीची माहिती कशासाठी घ्यायची, तर एकतर आपल्या आजूबाजूची माणसं असं का वागतात हे त्यामुळे थोडंसं समजू शकतं, आणि आपल्यामध्ये असे काही ट्रेट्स नाहीत ना याचं भान आपल्याला जर आलं तर आपण त्यामध्ये बदल करू शकतो. अर्थातच जी विकृतीच्या पातळीवर पोचलेली व्यक्ती असेल ती असं स्वतःकडे पाहूच शकत नाही किंवा स्वतःमध्ये काही बदल करू इच्छित नाही, आणि त्यामुळे त्यांना याचा फारसा काही उपयोग नाही. ते कदाचित हे व्हिडिओ पाहणारच नाही. पण तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुमच्यामध्ये जर असं थोडेसे काही गुणधर्म, आत्ता मी जे काही पर्सनॅलिटी विकृती, स्वभाव विकृतीमध्ये सांगतो आहोत ते आहेत, तशा प्रकारचे विचार तुमच्या मनात येतात, असं जर तुमच्या लक्षात येत असेल तर ते विचार मनात आले तरी त्या विचारांना महत्त्व न देता आपल्याला जो काही बदल घडवायचा आहे ते आपलं मूल्य ठरवून आपण स्वतःचं वर्तन, आपला प्रतिसाद हा बदलवू शकतो. आणि त्यासाठी आपल्याला अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशनने त्यांच्या डायग्नोस्टिक आणि स्टॅटिस्टिक मॅन्युअल 5 मध्ये ज्या 10 व्यक्तिमत्व विकृती, स्वभाव विकृती सांगितल्या आहेत त्याची माहिती घ्यायला हवी. त्या 10 व्यक्तिमत्व विकृतीमधली चौथी व्यक्तिमत्व विकृती आहे नार्सिसिस्ट पर्सनॅलिटी डिसऑर्डर. याला आपण मराठीमध्ये स्वकेंद्रित स्वभाव असं म्हणू शकतो. आपल्या आजूबाजूला अशी अनेक माणसं असतात की ज्यांच्यामध्ये हा ट्रेट थोड्याफार प्रमाणात असतो. आपल्याला स्वतःविषयी प्रेम वाटणं हे खूप आवश्यक आहे. असं जर प्रेम वाटत नसेल तर त्यामुळे औदासीन्य, डिप्रेशन येत असतं, आणि डिप्रेशन ज्याला आहे त्याला आम्ही अशाच पद्धतीचा सल्ला देत असतो की त्यांनी स्वतःमध्ये जे जे काही चांगलं आहे ते आठवावं आणि रोज काही वेळ तरी आय एम ओके, आय एम कॉन्फिडंट असा विचार मनात धारण करावा. पण ज्यावेळी एखाद्या माणसाच्या मनामध्ये हाच विचार सतत असतो आणि तो केवळ स्वतःवरच अधिक प्रेम करत असतो आणि त्यामुळे अन्य कोणत्याही माणसांवर तो खऱ्या अर्थानं प्रेम करू शकत नाही, दुसऱ्या माणसांच्या भावनाच त्याला समजत नाहीत, असं ज्यावेळी एखाद्याचा स्वभाव असतो त्यावेळी त्याला नार्सिसिस्ट पर्सनॅलिटी असं म्हणतात. या नावाचा एक ग्रीक राजा होता आणि तो स्वतःचं पाण्यात दिसणारं प्रतिबिंब तेच पाहत राहायचा आणि त्याला बाकीच्या जगाचं भानच नव्हतं. स्वतःच्या रूपावर तो इतका लुब्ध झालेला होता की त्याला दुसऱ्या व्यक्तींचं कोणतंच महत्त्व नव्हतं, दुसऱ्या व्यक्तींवर तो प्रेम करू शकत नव्हता, आणि म्हणून या प्रकारच्या स्वभाव विकृतीला अमेरिकन सायकियाट्रिक असोसिएशननं हे नाव ठरवलं आहे. तर अशी माणसं आपल्या आजूबाजूला असतात. व्यवहारात खूप यशस्वी झालेली, मोठ्या पदावर असणारी, खूप श्रीमंत असणारी, अशा माणसांमध्ये अशा पद्धतीचे ट्रेट्स असू शकतात. स्वतःवर प्रेम करणं हे खूप आवश्यक आहेच, पण असं स्वतःवर प्रेम केल्यामुळे ही माणसं खूप प्रयत्न देखील करतात, मेहनत करतात, स्वतःची अधिकाधिक उन्नती, विकास करण्याचा देखील ते प्रयत्न करत असतात, त्यामध्ये यशस्वी देखील होतात. पण असं वाटताना त्यांच्या आजूबाजूला राहणारी जी माणसं असतात त्यांना मात्र तणाव येत असतो, त्यांना काही समस्या निर्माण होत असतात, आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये जर अशी नार्सिसिस्ट व्यक्ती असेल तर तिच्याशी कसं वागायचं हे देखील आपल्याला समजून घ्यायला हवं. ही जी नार्सिसिस्ट व्यक्ती, स्वकेंद्रित व्यक्ती असते, तिला एकतर दुसऱ्याच्या भावना समजत नाहीत. मग ती दुसऱ्यावर प्रेम करू शकते का? हां, ती प्रेमाचं नाटक करू शकते. पण असं प्रेमाचं नाटक करून दुसऱ्या माणसांना आपल्या मनाप्रमाणे राबवून घेणं हाच त्यांचा उद्देश असतो, आणि असं राबवून घेण्याचा आपला जणू काही अधिकारच आहे असंच त्यांना वाटत असतं. दुसऱ्याने आपल्यासाठी काम करणं, आपली सेवा करणं
यामध्ये काही चूक आहे असं त्यांना वाटत नाही. मी जे काही ठरवतो तसंच सारं काही व्हायला हवं, दुसऱ्यांनी माझ्या आज्ञा पाळायला हव्यात, मी म्हणेन त्याचप्रमाणे वागायला हवं, असं त्यांना अगदी ठामपणे वाटत असतं. आणि त्याचमुळे जर दुसरी माणसं अशी वागली नाहीत तर त्यांना खूप राग येतो. ही माणसं खूप आक्रमक असतात, ॲरोगंट होतात. याचबरोबर या माणसांमध्ये आतमध्ये त्यांना एक असं थोडीशी पोकळी जाणवत असते. त्यामुळे ते बऱ्याचदा सतत स्वतःला व्यग्र ठेवत असतात. कारण शांत बसले की खऱ्या अर्थानं आपल्यावर कोणी प्रेम करत नाही असं त्यांना वाटू लागतं. आणि त्यांच्या मनातला जो रिकाम्या मनातला सैतान हा खूपच तीव्र असतो. जणू काही त्या सैतानाला डोकं वर काढून द्यायचं नाही याच उद्देशानं ते सतत स्वतःला कामात बिझी ठेवत असतात. आणि या सगळ्याचा दुष्परिणाम म्हणून त्यांचं कुणाशी जवळकीचं नातं निर्माण होऊ शकत नाही. कारण अन्य सर्व माणसं या जणू काही वेगवेगळी साधनं आहेत, वस्तू आहेत असंच त्यांना वाटत असतं. आणि एखाद्या वस्तूचा आपण वापर करून घेतो आणि मग तो उपयोग संपला की त्या वस्तूला जसं आपण महत्त्व देत नाही तसंच यांचं माणसांबद्दल सुद्धा होतं. वेगवेगळ्या माणसांचा स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करून घ्यायचा आणि एकदा आपलं काम झालं की त्यांना त्या माणसांची आठवण देखील होत नाही. असा स्वकेंद्रित स्वभाव असणारी माणसं ज्यावेळी अधिकार पदावर असतात त्यावेळी एकदम आनंदी असतात. ते सांगतील त्याप्रमाणे आजूबाजूची माणसं वागत असतात आणि त्याचाच त्यांना आनंद वाटत असतो, त्यामध्ये ती खुश असतात. पण जसा त्यांचा अधिकार पद जातं किंवा ती वृद्ध होतात आणि मग त्यांची जी काही सत्तेची आसक्ती आहे ही पूर्ण होत नाही, इतर माणसं त्यांच्या मताप्रमाणे वागत नाहीत, त्यावेळी ही माणसं खूप अस्वस्थ होतात. आणि त्यांनी स्वतःमध्ये जर बदल करून घेतला नाही तर त्यांना डिप्रेशन येऊ शकतं. आणि अशा व्यक्तिमत्वाची काही माणसं तर ज्यावेळी आपण आता परावलंबी होणार असं त्यांच्या लक्षात आलं तर आत्महत्या देखील करतात. अशा व्यक्तिमत्वाच्या माणसांच्या सोबत राहणं हे देखील एक तणाव निर्माण करणारं असतं. त्यासाठी आपल्या घरामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, ऑफिसमध्ये अशी जी माणसं असतील त्यांच्याशी कसं वागायचं हे सर्वांनी समजून घ्यायला हवं. एकतर या माणसांना त्यांचा थोडासा जरी दोष दाखवला तरी प्रचंड राग येतो. आपल्यामध्ये काही दोष असूच शकत नाही असं त्यांना वाटतं. ते सर्व जग जणू काही काळं आणि पांढरं असं पाहतात. त्यांच्या मताप्रमाणे वागणारी माणसं ही पांढरी गुड बुकमधली आणि त्यांना थोडंसं वेगळं मत मांडणारी माणसं ही पूर्णतः कुचकामी, नालायक असं त्यांना वाटत असतं. आणि स्वतःबद्दल सुद्धा काही वेळा त्यांच्या मनात अशा भावना येतात, मात्र त्या भावना अधिक प्रकट होऊ नये म्हणूनच जणू काही ती सतत स्वतःचा रुबाब ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. आता त्यामुळे त्यांच्या सहवासात असणाऱ्या माणसांवर काही वेळा दुष्परिणाम असा होतो की त्या माणसांचं व्यक्तिमत्व खुरटलेलं राहू शकतं. कारण त्यांना कधी स्वतःचा निर्णय घेण्याची वेळच येत नाही. सर्व निर्णय ही जी काही स्वकेंद्रित व्यक्ती आहे तीच घेत असते आणि तिला आपण घेतलेला निर्णयच योग्य वाटत असतो. दुसऱ्याला निर्णय घेण्याची ती संधीच देत नाही. आणि असं जर निर्णय घेतलाच नाही कधी तर निर्णय घेण्याची सवय होत नाही. आणि त्यामुळे यांच्या सहवासात असणाऱ्या व्यक्तींनी स्वतःहून काही वेळ आपलं वेगळं आयुष्य निर्माण करायला हवं, ज्यामध्ये ते स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतील. दुसरी गोष्ट, या माणसांशी किती संबंध ठेवायचा हे सुद्धा त्यांनी ठरवायला हवं. कारण या माणसांना जे अतिशय जवळकीचं नातं, इंटिमेट रिलेशन हे नकोच असतं. असं इंटिमसी निर्माण होऊ लागली की ती त्या दुसऱ्या माणसाला काही प्रमाणात पुन्हा क्षुद्र लेखू लागतात आणि तू जणू काही माझ्यावर अवलंबून आहे असंच ते भासून देत असतात. त्यामुळे आपण नंतर एक जी व्यक्तिमत्व विकृती पाहणार आहोत, डिपेंडंट पर्सनॅलिटी, नार्सिसिस्ट पर्सनॅलिटीच्या आजूबाजूला राहणारी माणसं काही वेळ अशा पद्धतीची परावलंबी होण्याची शक्यता असते.
आणि त्यामुळे असं आपल्याला जर होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला आपलं स्वातंत्र्य आणि स्वावलंबन हे विकसित करायला हवं. त्याचबरोबर या माणसांशी काही वाद घालून फारसा उपयोग नसतो, कारण ती स्वतःवर काम करायला तयारच नसतात. आणि त्यामुळे त्यांचं कौतुक करत राहणं, जे त्यांना सतत हवं असतं ते करत राहायचं. पण त्यांनी काहीही कॉमेंट्स केल्या, काही नावं ठेवली तर त्याचा स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. हे या व्यक्तिमत्वाच्या माणसांच्या आजूबाजूला राहणाऱ्या माणसांनी समजून घ्यायला हवं. जर आपल्यामध्येच असा ट्रेट आहे की मी इतर माणसांना एक साधन म्हणून वापरून घेतो आहे, असं जर मला वाटत असेल तर मी त्यामध्ये बदल घडवू शकतो. आणि तो बदल घडवायचा म्हणजे दुसऱ्याच्या भावना जाणून घ्यायच्या, ज्याला एम्पथी असं म्हणतो. ही जर एम्पथी विकसित केली की ह्या जो स्वकेंद्रितपणा आहे हा कमी होऊ लागतो. आणि मग दुसऱ्याच्या हितासाठी जे काही करायचं आहे ते सुद्धा मला वाटतंय तेच हित नाही, तर त्याला जे वाटतं आहे त्याचं काय मत आहे हे समजून घेऊन आपण जर दुसऱ्या व्यक्तीसाठी काही ना काही छोट्या छोट्या गोष्टी करू लागलो तर आपल्यामध्ये असणारा हा जो स्वकेंद्रित प्रकारचा जो स्वभाव आहे तो आपण बदलवू शकतो. आणि आपल्या मनामध्ये देखील मी कोणीतरी असामान्य आहे, इतर माणसांना जे काही समजत नाही ते मला समजतं आहे, असे विचार येत असतात, ज्याला आपण अहंकार म्हणतो. हे अहंकाराचे विचार येणं हे स्वाभाविक आहे, मात्र त्यानुसार वागणं हे आपल्याला टाळायला हवं. आणि ते टाळायचं असेल तर प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही गुण असतात, काही ना काही कौशल्य असतात, काही ना काही चांगल्या गोष्टी असतात. त्या जर आपण पाहायला शिकलो तर आपल्यामध्ये असा जर स्वकेंद्रितपणाचा जर छोटासा अंश असेल तर तो आपण काढून टाकू शकतो. मनात जे काही विचार येतात त्याकडे आपण त्यापासून अलग होऊन पाहता येणं हे सर्व व्यक्तिमत्व विकृतीवर उपाय आहे. मात्र ज्यांना खऱ्या अर्थानं विकृती आहे ते असं करूच शकत नाहीत. आपण जर आपल्या मनातल्या विचारांकडे त्यापासून अलग होऊन पाहू शकत असू तर आपला स्वभाव अजून विकृतीच्या पातळीवर गेलेला नाही असं आपण समजू शकतो आणि स्वतःवर काम करत राहू शकतो.